अंबादास दानवेंच्या निरोप समारंभात फोटोशूट वेळी दिसला उद्धव ठाकरे शिंदेंमधील दुरावा। ठाकरे आणि शिंदेंनी एकमेकांच्या बाजूला बसणं टाळलं। शिंदेंनी गोऱ्हेंना बाजूच्या खुर्चीवर बसायला सांगितलं। उद्धवजी 2029 पर्यंत काहीही स्कोप नाही, मात्र तुम्हाला इकडे यायचं असेल तर स्कोप। मुख्यमंत्री फडणवीसांची उद्धव ठाकरेंना खुली ऑफर। विधान भवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंची भेट। ठाकरेंना पाहताच फडणवीसांनी नमस्कार म्हटलं। अंबादास दानवेंच्या निरोप समारंभासाठी जाताना भेट। देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरेंची एकाच कार्यक्रमात भेट। तुम्ही ऑफर दिली, मी तुमच्या स्वागतासाठी उभा। मुख्यमंत्री फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना दिलेल्या ऑफरवर आदित्य ठाकरेंची मिश्किल प्रतिक्रिया। तुम्ही आम्हाला खूप चांगले कार्यकर्ते दिले। एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली बाळासाहेबांच्या मुशीत तयार झालेले कार्यकर्ते तुम्ही आम्हाला दिले नाहीत, ते तुम्हाला टिकवता आले नाहीत। उद्धव ठाकरेंच्या दानवेंवरील प्रतिक्रियेला प्रवीण दरेकरांचं प्रत्युत्तर। राज ठाकरेंसोबतच्या युतीबाबतची भूमिका, सामनाची मुलाखत पहा। माध्यमांच्या प्रश्नावर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया। ठाकरेंच्या शिवसेनेच्या आमदारांची आज महत्त्वाची बैठक। उद्धव ठाकरे विधान भवनात बैठक घेणार असल्याची माहिती। एकनाथ शिंदे आणि आनंदराज आंबेडकर यांची युती। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी मोर्चे बांधणी। फेसबुक लाईव्हनं स्ट्राईक रेट मिळत नाही, आदेश सोडणाऱ्या लोकांच्या मागे जनता उभी राहत नाही। शंभूराज देसाई यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। फडणवीस प्रभू श्रीरामांसारखे चारित्र्यवान तर श्रीकृष्णासारखी चातुर्य बुद्धी। परिणय फुकेंकडून फडणवीसांची सर्व देवांची तुलना। महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग। तपासासाठी पथकं रवाना झाल्याची माहिती। महादेव मुंडेंच्या हत्या प्रकरणात आता 9व्यांदा तपास अधिकारी बदलले। विजयसिंह बांगर यांनी ज्ञानेश्वरी मुंडेंची घेतली भेट। महादेव मुंडे हत्या प्रकरणात गोट्या गीतेसह कराड आणि त्याच्या मुलाचा सहभाग असल्याचा आरोप। वाल्मिक कराडचा जुना सहकारी विजयसिंह बांगरचा आरोप। आमदार गोपीचंद पडळकरांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचं ठाण्यात आंदोलन। मंगळसूत्र चोराला बेड्या घाला अशा घोषणा। प्रवीण गायकवाडांनी घेतली शरद पवारांची भेट। पुण्यातील निसर्ग मंगल कार्यालयात पवार आणि गायकवाडांमध्ये बंद दाराआड चर्चा। गायकवाडांवर झालेल्या शाईफेकीची शरद पवारांनी माहिती घेतली। मीरा भाईंदरमध्ये मनसेची बॅनरबाजी। वाघ येतोय अशा आशयाच्या पोस्टरनं वेधलं लक्ष। 18 जुलैला राज ठाकरे मीरा भाईंदरमध्ये जाणार असल्यानं बॅनर। विक्रोळीत मराठी माणसांचा अपमान करणाऱ्या व्यापाऱ्याला मनसेकडून मारहाण। मारवाडी व्यापाऱ्यानं मराठी माणसांचा अपमान करणारं स्टेटस टाकलं। मनसे पदाधिकारी विश्वजित ढोलमसह इतरांनी व्यापाऱ्याची धिंड काढली। मराठीबद्दल चुकीचे उद्गार काढाल तर मराठी माणूस पेटून उठेलच। मराठी भाषा आणि मराठी माणसांच्या नादी लागू नका। विक्रोळीतील प्रकारानंतर अविनाश जाधवांची प्रतिक्रिया। वसई विरारमधील जिल्हा परिषदेच्या 116 शाळा पालिकेकडे हस्तांतरित होणार। मुख्यमंत्री फडणवीसांचा निर्णय। वसईच्या आमदार स्नेहा दुबे पंडित यांच्या पाठपुराव्याला यश, तर रखडलेल्या रिंग रोडचाही प्रश्न सुटल्याची माहिती। कृषी विभागातील महापराक्रमी अधिकाऱ्यांना पाठीशी कोण घालतंय? आमदार सुरेश धस यांचा विधानसभेत सवाल। कृषी अधिकाऱ्यांच्याच बायकोच्या आणि मुलाच्या नावावर 78 कंपन्या असल्याचा धस यांचा आरोप। कर्नाटक सरकारकडून अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या हालचाली सुरू, मात्र धरणाची उंची वाढीला कोल्हापूर सांगली जिल्ह्यातून विरोध वाढला। खासदार छत्रपती शाहू महाराज यांनी अलमट्टी धरणासंदर्भात आढावा बैठक घेतली। साताऱ्याच्या वाई तालुक्यातील कुसगाव ग्रामस्थ मंत्रालयावर मोर्चा काढणार। बेकायदेशीर दगडखाण आणि क्रशर प्रकरणी प्रशासनाविरोधात मोर्चा काढणार। जळगावच्या अंमळनेरमध्ये भांडेवाटप प्रक्रिया थांबवली। भांडेवाटप थांबवल्यानं महिला बांधकाम कामगार आक्रमक। कामगार महिलांनी राष्ट्रीय महामार्ग रोखला। जळगावच्या बोहरामधील ग्रामस्थांचा आमदार अनिल पाटील यांच्या घरावर मोर्चा। बोहरा गावाच्या 100% पुनर्वसनाच्या मागणीसाठी मोर्चा। मागणी मान्य न झाल्यास 15 ऑगस्टला जलसमाधी आंदोलनाचा इशारा। चंद्रपूर जिल्ह्यातील 14 गावांच्या नागरिकांचा महसूल अभिलेख तयार होण्याचा मार्ग प्रशस्त। महाराष्ट्र तेलंगणा या 2 राज्यांमध्ये या 14 गावांच्या समावेशावरून वाद। उच्चस्तरीय बैठकीनंतर प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात। मुंबई महानगरपालिकेतील सफाई कामगार 100% खासगीकरणाच्या विरोधात आंदोलन करणार। महापालिकेची कामगार ॲक्शन कमिटी आंदोलन करणार। 97% कामगारांचा संपाच्या बाजूने कौल। उद्या आझाद मैदानावरील मोर्चानंतर संपाचा निर्णय घेतला जाणार। गडचिरोलीतील अतिदुर्गम भाग असलेल्या मरकणार ते अहेरी बस सेवा सुरू। स्वातंत्र्यानंतर प्रथमच या परिसरात बस सेवा। मुख्यमंत्री फडणवीसांनी ट्विट करत दिली माहिती। गडचिरोली जिल्ह्यातील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची कर्करोग तपासणी। तपासणीत 309 विद्यार्थ्यांना पूर्वमुख कर्करोगाचं निदान। रुग्णांवर उपचार करण्यात आल्याची मंत्री अशोक उईके यांची माहिती।
पहिल्याच पावसात बुलढाण्यातील वाघापूर अंतरी ते गोद्री रस्ता उखडला. रस्त्याचं काम करताना डांबर टाकलं नसल्याचं शेतकऱ्यांच्या उघडकीस. अकोल्यात एमडी ड्रग्ज तस्करी 3,50,000 ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त. दोघांना अटक. अकोल्यातील खदान पोलिसांची कारवाई. बीडच्या पाटोदा शहरालगत असलेल्या दिव्यांग तरुणाच्या घरावर तोडक कारवाई. तर कुठलीही नोटीस न देता घर तोडणाऱ्या तहसीलदार आणि पोलीस प्रशासनावर कडक कारवाई करा. दीपक केदारी यांची मागणी. अहिल्यानगरमध्ये अवैध वाळू उपसा प्रकरणी मोठी कारवाई. लाखोंचा माल जप्त. काही जणांवर गुन्हा दाखल. अहिल्यानगरच्या कोपरगावमध्ये शेतकरी अर्जुन गवळी यांच्या शेतात चोरी. शेतातून डाळिंब चोरणाऱ्या दोघांना अटक. कोपरगाव तालुका पोलिसांची कारवाई. नागपूरच्या मेयो हॉस्पिटलमधील पार्किंगमधून दुचाकी चोरीला. सराईत चोरट्याला तहसील पोलिसांकडून अटक. चौकशीनंतर आणखी 3 वाहन चोरीच्या घटना उघडकीस. संगमनेरमधील सीआरपीएफ जवान संदीप घोडेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन. शासकीय इतमामात जवानावर अंत्यसंस्कार. गेल्या 17 वर्षापासून होते देशसेवेत. लासलगाव शहरातील सुमननगरच्या डम्पिंग ग्राउंडवर कचरा साचला. 35 ते 40 फूट कचऱ्याचा डोंगर. वाऱ्यामुळे कचरा सुमननगर भागातील नागरिकांच्या घराजवळ. नागरिकांचं आरोग्य धोक्यात. जालन्यात बनावट बियाणं प्रकरणी कृषी विभागाकडे 13 शेतकऱ्यांच्या तक्रारी दाखल. कृषी विभागाकडून चौकशी सुरू. बनावट बियाणं असेल तर पावतीसह तक्रार करण्याचं शेतकऱ्यांना आवाहन. हिंगोलीत हर घर नल योजनेत भ्रष्टाचार. सत्ताधारी आमदार हेमंत पाटील यांचा आरोप. दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करणार का? हेमंत पाटील यांचा विधान परिषदेत सवाल. जळगाव सावखेडामध्ये सिंहगड विला सोसायटीत 4 वर्षापासून पाण्याची भीषण समस्या. पावसाळ्यात 20 ते 25 दिवसांनी पाणीपुरवठा मंत्र्यांच्या मतदारसंघातच पाण्याची भीषण समस्या. नागरिकांवर टँकरनं पाणी विकत घेण्याची वेळ. नंदुरबार शहरातील बुलेट वाहनधारकांमुळे ध्वनी प्रदूषणात मोठी वाढ. गाड्यांवरील मॉडिफाईड सायलेन्सर जप्त. वाहनधारकांवर गुन्हे दाखल. वाहतूक शाखेची कारवाई. आंदोलनाच्या तयारीत असणाऱ्या शेतकरी शेतमजूर दिंडी यात्रेतील सर्व शेतकऱ्यांना आझाद मैदान पोलिसांनी ताब्यात घेतलं. आंदोलनासाठी परवानगी नसल्यानं पोलिसांनी शेतकऱ्यांना ताब्यात घेतल्याची माहिती. साताऱ्याच्या फलटण तालुक्यातील जिंती आणि फडतरवाडीमध्ये देवांच्या बंधुभेटीचा सोहळा संपन्न. 400 वर्षांची परंपरा असलेला सोहळा आनंदात पार पडला. या सोहळ्यासाठी ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित. आषाढी यात्रा कालावधीत विठ्ठल रुक्मिणी चरणी भरभरून दान. वारीच्या कालावधीत 10,84,00,000 रुपयांचं दान. मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांची माहिती. एशियन कुस्ती स्पर्धेतील ब्रॉन्झ पदक विजेती आश्लेषा बागडेचा सोलापूरच्या करमाळ्यातील विहाळमध्ये सत्कार. विहाळ ग्रामस्थांकडून आश्लेषा बागडेचा सन्मान. धुळे जिल्ह्यात मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव. ढगाळ वातावरणामुळे मका पीक संकटात. कृषी विभागाकडून औषधांची फवारणी करण्याचा सल्ला. रत्नागिरीच्या राजापूरमधील तारळ गावातील ग्रामस्थ आक्रमक. ऐन पावसाळ्यात मागच्या 6 ते 7 दिवसापासून ग्रामस्थ पिण्याच्या पाण्यापासून वंचित. संतप्त ग्रामस्थांकडून ग्रामपंचायत कार्यालयाला टाळं ठोकण्याचा इशारा.